नमस्कार भक्तांनो, आज हा व्हिडिओ लाखो व्हिडिओमधून तुमच्याच का समोर आला? हा काही निव्वळ योगायोग तर नाही ना? यामागे काहीतरी दैवी योजना आहे. आज साक्षात कालाचेही काल महाकाल देवादिदेव महादेवांनी तुम्हाला निवडले आहे. आज तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होणार आहे. ज्यांनी तुम्हाला रडवले, ज्यांनी तुमचा अपमान केला, त्यांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब आज भगवान महादेव घेणार आहेत. आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याने महादेवाची कृपा कायम तुमच्यावर राहणार आहे. आज ही कथा तुम्हाला तुमच्या अनंत काळाच्या गरिबीतून बाहेर काढेल. तुमच्या घरात धन, धान्य आणि समृद्धी नांदेल. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. तुमची पिढ्यानपिढ्याची गरिबी कायमची निघून जाईल आणि तुमचे भविष्य हे संकटमुक्त असेल. घरात आजार, रोग कधीही येणार नाहीत. घरातील प्रत्येक व्यक्तीला अकाली मृत्यूचे भय राहणार नाही. घरात कधीही दुःखाचे आगमन होणार नाही. ही कथा जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने ऐकेल, त्याला अत्यंत गुणी आणि हुशार मुलांची प्राप्ती होईल. त्याचा पुत्र दीर्घायुष्य आणि निरोगी राहील. भक्तांनो, ही कथा आहे ऋषी मृकुंडी याची. ऋषी मृकुंडू हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय आणि महान भक्त होते. त्यांचे जीवन हे अत्यंत सुखाने व्यतीत होत होते, पण त्यांना कोणतेही संतान सुख नव्हते. तेव्हा ऋषी मृकुंडू व त्याची पत्नीने महादेवाची कठोर तपश्चर्या केली. त्याची कठोर तप पाहून महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा निपुत्रिकाचा कलंक धुण्यासाठी ऋषींनी व त्याच्या पत्नीने पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महादेवाने त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले. पहिला म्हणजे एक दीर्घायुषी पण अत्यंत दुर्गुणी आणि मूर्ख पुत्र, व दुसरा म्हणजे अत्यंत ज्ञानी, गुणवान आणि शिवाची भक्ती करणारा, पण त्याचे वय फक्त 16 वर्ष असेल. तेव्हा ऋषींनी व त्याच्या पत्नीने दुसरा पर्याय निवडला, कारण मूर्ख आणि दीर्घायुषी मुलगा प्राप्त करून आपल्या संपूर्ण कुळाचा नाश होईल. त्यामुळे आपल्याला शिवाचा आशीर्वाद म्हणून अल्पायुष्य का होईना, पण शिवभक्त पुत्र हवा. काही काळाने ऋषींना पुत्रप्राप्ती झाली. आश्रमातील सर्व वातावरण हे आनंदमयी झाले आणि ऋषीने त्याचे नाव मार्कंडेय ठेवले. मार्कंडेय हा लहानपणापासूनच ज्ञानी आणि वेदसंपन्न होता. मार्कंडेय हा लहानपणापासून हुशार व शिवभक्त असल्यामुळे त्याची शिवभक्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. तो सर्व वेदामध्ये पारंगत झाला होता. तो एका विद्वानासारखा वेद बोली. तो नित्यनियमाने शिवलिंगाची पूजा करायचा. दिवसामागून दिवस जात होते. मार्कंडेय हा 15 वर्षाचा झाला व मार्कंडेयाची आई एके दिवशी रडू लागली. ती रोज चिंतेमध्ये राहू लागली. तिला एक एक दिवस हा अत्यंत कठीण जाऊ लागला. तेव्हा मार्कंडेयाने आपल्या आईला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने मार्कंडेयाच्या 16व्या वर्षाच्या मृत्यूबद्दल सांगितले. पण मार्कंडेय अजिबात घाबरला नाही. त्याने आपल्या आईला समजावले आणि सांगितले, माते, हे माझे संपूर्ण जीवन मी शिवाच्या चरणी लीन केले आहे. मग मृत्यूचे भय कशाला बाळगायचे? जर माझ्या भोलेनाथांची हीच इच्छा असेल तर ती मला मान्य आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवभक्ती करीत राहीन. त्याने आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले व एका समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन वाळूचे शिवलिंग करून तिथे तो मृत्युंजय मंत्राचा जप करू लागला. एक एक दिवस जात होता. मार्कंडेयाचे आयुष्य 16 वर्षाचे पूर्ण झाल्यावर यमदूत त्याचे प्राण घेण्यासाठी तिथे आले. परंतु मार्कंडेयाच्या तीव्र तपश्चर्येपुढे यमदूत निष्फळ ठरले. कारण जेव्हा यमदूताने आपला फास मार्कंडेयावर टाकला तेव्हा मार्कंडेय घाबरला आणि त्याने घाबरून शिवलिंगाला घट्ट मिठी मारली. यमराजाने टाकलेला मृत्यूचा फास शिवलिंगालाही स्पर्शून गेला. तेव्हा त्या शिवलिंगातून
यमाचे हे दुष्कृत्य पाहून भगवान शिव भयंकर क्रोधाविष्ट होऊन शिवलिंगातून प्रकट झाले. महादेवाने यमराजाला पराभूत करून भक्ताच्या रक्षणासाठी त्याला साखळदंडाने बांधले. या अवताराला शिवाला कालांतक म्हटले गेले. तेव्हापासून भगवान शिवाला महाकाल म्हणजेच कालाचेही काल असे म्हटले जाऊ लागले. भक्तांनो, ही कथा म्हणजे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येणारा भगवान शिवाचा खरा अवतार आहे. भक्तांनो, ही कथा केवळ कथा नाही, तर भगवंताप्रती खऱ्या भक्तीची परीक्षा आणि भक्ताचा विश्वास आहे. भक्तांनो, भगवंतावर अशी निस्वार्थ भक्ती करा की त्यापुढे भगवंतालाही यावे लागेल. भक्तांनो, तुमच्यावरही महादेवाची कृपा राहावी असे वाटत असेल तर अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मृत्युंजय मंत्राचा रोज 5 वेळेस तरी जप अवश्य करा, ज्यामुळे तुमच्याही आयुष्यात कधीही अकाली मृत्यूचे भय राहणार नाही.